परत एक व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आता मी तसा पाऊच आता मी दाखवणार आहे माझे कलर कलेक्शन तर माझ्याकडे खूप कलर्स आहेत. म्हणजे मला ड्रॉइंगमध्ये ठेवायला पण जागा नाही भेटत. मग मी काय करणार, म्हणजे जे बुक्स ठेवतात तिथेच ठेवते मी अर्धे कलर्स. तर व्हिडिओ चांगली लागतील तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, तर पहिला दाखवते. तर पहिला आहे माझा 24 शेड्स ऑफ कॅमल ऑइल पेस्टल्स. तर हे असं काय तर म्हणजे चुकून तुटले पण जाऊ दे, त्याला इग्नोर करा. कलर तर कलरच असतात. आणि हे 25 शेड्सचे पूर्ण कलर्स आहेत. माझ्याकडे 50 पण नाही आहेत, पण माझ्याकडे 25 आहे. तर याला बघा खूप मस्त आहे. तुमच्याकडे पण कधी ना कधी हे असं वाला असणारच असेल. ठीक आहे. हे फर्स्ट कलर. सेकंड आहे हे वॅक्स क्रेयॉन. हे 12 शेड्सचे आहे. ते 12 रुपीजचे आहे. आणि हे कितीचं आहे ते तुम्हाला प्राईस पण सांगता येईल. ते कुठे लिहिलं यार. हां, हे 1 सेट 120चं आहे. आणि हे 12 रुपीजचं आहे. याच्यात तर काही कलर हरवतात पण मी शोधून ह्याच्यात टाकते कलर्स. कुठलं पण प्लॅस्टिक त्याचे काय पण. त्यानंतर माझ्याकडे कॅमलचे पोस्टर कलर. पण याचं झाकण कुठे गेला. झाकण आहेच नाही. तर हे 6 शेड्स आणि हे पूर्ण एका पॅकेटमध्ये आलेलं म्हणून याचं प्राईस मला नाही माहिती. आय गेस एक 20 रुपीज. एक कलर 10 रुपयाचा असणार. तर 10, 20 म्हणजे एक पूर्ण 60 रुपीजचं एवढंसं आय गेस. तर हे असणार 25 किंवा 30 रुपीज किंवा 40. याच्यात पूर्ण आता सांगितलं नाही आहे कारण मी ते किटची प्राईस नाही बघितलेली कुठली काय काय. तर हे आहे. ओके, नेक्स्ट माझ्याकडे सेम वॅक्स क्रेयॉनसारखंच एक आहे. म्हणजे ते पण वॅक्स क्रेयॉन आहे. हे कॅमलिनचं वॅक्स क्रेयॉन आहे पण ह्याच्यात 10 शेड्स आहेत आणि हे 10 रुपयाचं आहे. हे न्यू आहे. मी अजून यूज पण नाही केलं आहे. बाकी काय काय कलर्स मी हे पण दाखवते की मी यूजच नाही केलं आहे. आय्या आणि पडलं. मी आजपासून मराठीमध्येच बोलणार. दाखवता पडलं पण आता परत ठेवावं लागेल. ठीक आहे, तर हे 10 रुपये घेते पण चांगले आहेत. ह्याच्यातलं मला हेवाला आवडतं कारण 12 शेड्स आहेत त्याच्यात. हे पण आवडतं पण एवढं पण खास नाही आहे. ओके, आता नेक्स्ट दाखवतो. नेक्स्ट आहेत म्हणजे कॅमलिनचे कलर पेन्सिल. ते पण 12 शेड्स आहेत. आणि ह्याचं पार्ट मी थोडं फाडून टाकलेलं. तर ते सगळे पेन्सिल्स निघत होते तिकडनं. तर मी पूर्ण फाडलं आणि मग त्यानंतर पूर्णच निघायला लागले पेन्सिल्स. म्हणून मी व्हाईट पेपर इथे चिपकवलं. आता निघत नाही. एवढे कलर आहेत. मागं ते सगळं पडणार नाही म्हणून मी असं ठेवलं. रेनबो स्टाईल नाही, पूर्ण रेनबो. ठीक आहे, तर त्याला मी नंतर ऑर्गनाईज करणार. पण मला नेक्स्ट कंटिन्यू पण करायचं आहे. तर आता करू नाही शकत, वेळ नाही आहे. ओके, त्यानंतर आहे हा
ब्रश पेन्स. इकडनं जे हवाला जो पहिला पार्ट आहे तो असा फाईन निबूवाला आहे, दुसरा तो ब्रॉड ब्रशवाला आहे. म्हणजे याच्यात एक फ्री कलरिंग बुक पण असते, मी ती काढून टाकली, ठेवली आहे मी कुठेतरी. तर खूप मस्त आहे ते, कॅलिग्राफीसाठी खूप चांगलं लागतं. हे ॲड जेलवाले आहेत, म्हणजे ते लिहिले ॲड जेल, काय माहिती का. आणि मी ह्याच्यावरच माझं प्रोजेक्टचं ते काय नाही काय असतं ना, हेडिंग काय पण असे, ते मी ह्याच्यामध्ये ह्याला यूज करते. हे माझं फेवरेट कलर, म्हणजे सर्वात जास्त मी हेच यूज करते, मला खूप आवडतं. आणि आता मला मेचे हॉलिडे होमवर्क दिलं आहे, त्याच्यात पण मी तेच यूज केलं आहे, कारण मला एवढे आवडतं. मला फाईन निबवाला आवडत नाही, पण मी काय काय याच्यात फाईन निबवाला यूज करते. ओके, तर हे खूप मस्त कलर्स आहे. ठीक आहे, हे तुमच्याकडे पण असतील, पण तुमच्याकडे वेगळेवाले असतील. माझ्याकडे खूप वेगळं आहे एकदम. आणि किती रुपीजचं आहे ते पूर्ण सेट? 120. एक 150चं आहे, आणि एक कलर 12 रुपीजचा आहे. हे 150चं आहे पूर्ण, हे खूप आवडतं. ठीक आहे, आता त्यानंतर आहे प्लास्टिक क्रेयॉन्स. आर्टिका प्लास्टिक क्रेयॉन्स. याच्यात इरेझर पण आहे, पण ते वापरून छोटं झालं, खूप दिसतंय. आणि हे शार्पनर आहे, ज्याला मी जरा पण यूज नाही केलं आहे, थोडा वेळच यूज केलं, थोडा वेळ. आणि ह्याचा कचरा ह्याच्यात पण अजूनच आहे. बाकी कलर्स खूप सुंदर आहेत, वास पण खूप चांगला येतो. म्हणजे की सर्वात जास्त कॅमेलचेच कलर्स आहेत, तर मी तेच जास्त वापरते, मला ते खूप आवडतात. तर हे माझं आहे ट्रँग्युलर ऑइल पेस्टल्स कॅमेलचे मिक्सिंग का मॅजिक. म्हणजे हे ऑइल पेस्टल्स आहे ना, हे ऑइल पेस्टल्स आहेत ना, खूप चांगले असतात, पण मी यूज नाही केलं आहे. मी एक दिवशी यूज केलेलं, मला एवढे आवडले की मी घेतलं. ॲक्च्युली मी घेतलं नाही, मला बर्थडे गिफ्ट भेटलं. स्मेल पण खूप चांगली येते. हां, ठीक आहे. ओके, तर लास्टचे दोन कलर्स सेट राहिले. तर नेक्स्ट आहे हा कलर पेन्सिल. मी हेच सर्वात जास्त वापरते, कारण हे खूप चांगलं आहे. आणि ह्याच्यात पूर्ण 20 शेड्स आहेत. हे कॅमलिनचं प्रीमियम BI कलर पेन्सिल्स 24 शेड्स. तुम्हाला वाटेल की हे पूर्ण 12 शेड्स आहेत, ते 24 शेड्स कसे असू शकतात, पण नाही, याच्यात 24 शेड्सच आहेत. हे इकडनं वेगळा कलर आहे, इकडनं वेगळा कलर आहे, म्हणजे काय डोकं आहे लोकांचं. हे कॅमलिन ब्रँडचं. वाव, हे पुन्हा एकदम चांगलं आहे, म्हणजे खूप खूप जास्त ते हे खूप बारीक आहे, म्हणून हे कशात पण फिट होतं. म्हणजे माझ्या पॉकेटमध्ये पण फिट होऊ शकतं, पण माझं पॉकेट खूप छोटं आहे, तर हे फिट नाही होऊ शकत. ओके गाईज, ते असं फोन वाटतं. हॅलो, कोण आहे असं, इथं मी ठेवते. आता नेक्स्ट आहे डॉम्सचा 12 शेड्सचा कलर्स. याच्यात काय काय कलर ना म्हणजे पण होते, तर मी ते 6 शेड्सवाले कलर असतात ना, कलर ते ह्याच्यात टाकले. हां, तर हे 12 शेड्सचे काय काय याच्यातले हरवलेले पण आहेत, पण ते 6 आता मी बोललेली तेच आहे.
पण काय काय कलर पेन्सिल्समध्ये ते एक होल्डर पण असतं. जेव्हा पेन्सिल छोटी होती ते टाकायचं तशीच कलर करायचं. काय काय लोक तर छोटी पण नसतात तरी पण जबरदस्ती घुसवतात आणि बोलतात की केवढी मोठी पेन्सिल आहे. ते लास्ट आहे आणि याचं मी बंद करायचं खूप ट्राय करते पण हे बंद होतच नाही. बघा इकडचं पण नाही. पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं दाखवलं आहे. माहिती अजून पण आहेत थोडे ते मी तुम्हाला दाखवते. मला वाटते माझी हाईट खूप छोटी आहे पण मी अशी बसलेली आहे. हे आहेत काय पोस्टर कलर्स. ठीक आहे हे खूप सारे माझ्याकडे बाय द वे. आणि हे पण खूप क्यूट आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं असेल. ओके एक मिनिट. नेक्स्ट इथे एक ब्लॅक कलर पण आहे तो मी नाही दाखवणार. एवढंच आहे. हां तर तुम्हाला व्हिडिओ चांगली लागली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की माझे कलर्स कसे आहेत. आणि आज मी कॉम्पोसवर पण व्हिडिओ बनवला आहे ते पण बघा.